महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। आत्ताच काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर शहरामध्ये आगमन झालं आणि सोलापूर विमानतळाकडून त्यांचा ताफा जो आहे तो आरणकडे रवाना झालेला आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आपण बघू शकताय की सोलापूरमधल्या महत्त्वाच्या चौकामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीची बॅनरबाजी सोलापूर शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येते। खरं तर महाराष्ट्र राज्य शासनाकडनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर प्रत्येक राजकीय सत्ताधारी पक्षाकडनं त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न होतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण बघू शकतोय की सोलापूरमध्ये भाजपकडून सुद्धा या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमोशन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ म्हणून बॅनर लागलेले आहेत। खरं तर आपण बघू शकताय की माजी नगरसेवक जे आहेत देवेंद्र कोठे यांच्याकडनं ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा लाडका भाऊ हे बॅनर जे आहे ते सध्या सोलापूर शहरामध्ये तर चर्चेचा विषय बनलेलाच आहे। मात्र या बॅनरची चर्चा सध्या राज्यभर होत असतानाचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।